परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यातील एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे, जे भगवान शंकराला समर्पित आहे आणि तेथे राणी अहिल्याबाई होळकरांनी 1700च्या सुमारास मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। हे स्थान अनेक पौराणिक कथांशी जोडलेले असून ते वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते, जेथे श्रावण महिन्यात विशेष पूजा होते। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे बीड येथे परळी वैजनाथ पाहण्यासाठी। मंदिर खूप छान आहे। हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेले मंदिर आहे। मंदिर परिसरामध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला भव्य असा सभामंडप पाहायला मिळतो, जो सागवानी लाकडामध्ये बांधलेला आहे। खूप भव्य असा आहे आणि परळी वैजनाथ मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न करणारे असे वातावरण आपल्याला पाहायला मिळते। ह्या ठिकाणी गर्दी शक्यतो नसतेच, एक 10 मिनिटामध्ये दर्शन होतं। खूप छान असं मंदिर आहे। तुम्ही पाहू शकता, आपण आता मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये चाललेलो आहोत आणि येथे आपण अभिषेक वगैरे पूजा अर्चा करू शकता। मंदिरामध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला ही छोटी छोटी मंदिरं पाहायला मिळतात। हे उजव्या हाताला एक देवीचं मंदिर आहे, तसेच गणपती आहे। येथून दर्शन करून आपण समोर जे परळी वैजनाथाचं मुख्य मंदिर आहे त्या गर्भगृहामध्ये जाऊन दर्शन घेऊयात। अशा प्रकारे आपण परळी वैजनाथाचं दर्शन केलेलं आहे। येथूनच आपण धर्मापुरी येथील केदारेश्वर मंदिर पाहण्यास जाणार आहोत। तेथे सुद्धा चालुक्यकालीन 2 मंदिर आपल्याला पाहायला मिळतात आणि महाराष्ट्रामधील खूप प्रसिद्ध असे ते ठिकाण आहे। त्याच्याच बाजूला आपण जे धर्मापुरीचा किल्ला आहे ते सुद्धा पाहणार आहेत। चला तर मग मित्रांनो, बघूया आपण आता धर्मापुरी येथील चालुक्यकालीन मंदिर, आणि हे आता आपण पाहिलेलं आहे परळी वैजनाथाचं मंदिर, जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि छान आहे। फॅमिली सोबत तुम्ही एक वेळ अवश्य प्लॅन करा। 1 दिवसामध्ये तुमचं परळी वैजनाथ, तसेच धर्मापुरीचा चालुक्य मंदिर आणि किल्ला ह्या सर्व गोष्टी होऊ शकतात। इथूनच जवळ आंबेजोगाई येथे सुद्धा मंदिर आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। धर्मापुरी, बीड, जिल्हा महाराष्ट्र येथील चालुक्यकालीन मंदिरे, विशेषतः केदारेश्वर मंदिर आणि इतर प्राचीन मंदिरे 12व्या शतकातील चालुक्य शैलीतील अप्रतिम शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहेत, जिथे शिल्पकाम, कोरीवकाम आणि धार्मिक वारसा पाहायला मिळतो। केदारेश्वर मंदिर हे मंदिर चालुक्य राजा विक्रमादित्य 6वा याच्या काळातील असून यात चालुक्य शैलीतील सुंदर आणि अनोखी शिल्पकला आहे। या मंदिरातून चालुक्यकालीन वास्तुकला आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना दिसतो, ज्यात बारीक नक्षीकाम आणि पौराणिक कथांचे चित्रण आढळते। नमस्कार मित्रांनो, परळी वैजनाथाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण आलेलो आहे धर्मापुरी येथील केदारेश्वर मंदिर पाहण्यासाठी। ह्या मंदिराचा आत्ता नुकताच जीर्णोद्धार झालेला आहे पुरातत्व खात्याकडनं आणि हे मंदिर खूप म्हणजे खूप चांगल्या स्थितीत आहे। आम्ही आपल्या देगलूरच्या बाजूला होट्टल या ठिकाणी पण असंच मंदिर पाहिलं होतं, त्याचा पण जीर्णोद्धार झालेला आहे। म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये भरपूर असे चालुक्यकालीन मंदिर आहेत जे आपल्याला माहीतच नाही, कारण ह्या भागामध्ये कल्याणीचे चालुक्य यांचं साम्राज्य होतं। जे आपले बदामीचे चालुक्य आहे त्यांचीच दुसरी शाखा जे बसव कल्याण आहे, त्याच ठिकाणी चालुक्यांचं सुद्धा साम्राज्य होतं आणि चालुक्यांच्या काळामध्ये त्यांनी
भरपूर अशी शिवमंदिरे स्थापन केली होती. त्यामुळे त्या मंदिरांना चालुक्यकालीन मंदिर असे संबोधतात. त्यांची वास्तुशैली ही पूर्ण दगडामधील मंदिरे तुम्ही म्हणू शकता. आणि त्या काळी धर्मापुरी हे मंदिरांसाठी खूप प्रसिद्ध होते, कारण चालुक्यांच्या काळामध्ये धर्मापुरी हे मंदिरामधील मूर्त्या बनवण्यासाठी प्रसिद्ध होते. येथील जो खडक होता त्या दगडापासून बऱ्यापैकी मूर्त्या घडवल्या जायच्या आणि त्याच मूर्त्या पूर्ण भारतभर पाठवल्या जायच्या. येथील दगड हा काळ्या पाषाणातील दगड असून त्याची लाईफ ही खूप चांगल्या प्रकारे लॉंग लास्टिंग असते. त्यामुळे येथे आपल्याला बऱ्यापैकी मंदिरे पाहायला मिळतात आणि चालुक्यकालीन मंदिरे मोस्ट ऑफ त्या भागात आहेत. तुम्ही पाहू शकता. आता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत. येथे खूप अशा मूर्त्या मंदिरावरती कोरलेल्या पाहायला मिळतात. लातूर पासून जवळच हे शहर हे धर्मापुरी गाव आहे आणि तुम्ही येथे आवर्जून भेट देऊ शकता. धर्मापुरी येथे आल्यानंतर आपल्याला केदारेश्वर मंदिर, सिद्धनाथ मंदिर तसेच धर्मापुरीचा किल्ला ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. तुम्ही हे मंदिर पाहू शकता. सुबक म्हणजे दगडावरती इतकं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. हत्ती वगैरे छोट्या छोट्या गोष्टी इतके बारकावे मस्त कोरलेले आहेत. तुम्हाला नक्कीच हे मंदिर पाहायला आवडेल. चला तर मग आता इथलं मंदिर पाहून झालेलं आहे. आता आपण सिद्धनाथांचं मंदिर पाहण्यासाठी जाऊयात. येथून एक 2-2.5 किलोमीटर अंतरावरती ते मंदिर आहे. ते पाहिल्यानंतर आपण धर्मापुरी येथील किल्ला पाहूयात. हे आहे धर्मापुरी येथील सिद्धनाथ मंदिर. हे सुद्धा एक चालुक्यकालीन मंदिर आहे. मंदिर परिसरामध्ये प्रवेश केल्यानंतर हे आपणाला एक हवन कुंड पाहायला मिळते. तेथूनच समोर आपल्याला एक गर्भगृह पाहायला मिळतो. पूर्ण दगडामध्ये हे मंदिर बांधलेले आहे. याच्यामध्ये एक शिवलिंग तसेच एक नागाचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्याला तुम्ही नागदेवता सुद्धा म्हणू शकता. शिवलिंग आणि नागदेवता खूप सुंदर असं मंदिर आहे. या मंदिराच्याच बाजूला एक तलाव सुद्धा आहे, ज्याला आपण कुंड सुद्धा म्हणू शकता. त्याचं सुद्धा रिस्टोरेशनचं काम चालू आहे. जर तुम्ही फॅमिली सोबत या ठिकाणी येत असाल तर खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे. पावसाळ्यामध्ये आवर्जून करावा असं हे प्लेस आहे. परळी वैजनाथ आणि धर्मापुरी जवळच आहे, त्यामुळे तुम्ही नक्की या ठिकाणाला भेट द्या. प्रकारे आपण परळी वैजनाथ तसेच धर्मापुरी येथील चालुक्यकालीन मंदिरे पाहिलेले आहेत. पुढील भागामध्ये आपण धर्मापुरी येथील किल्ला पाहूयात. तो सुद्धा खूप सुस्थितीत आहे. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढील भागामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,